नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन लांडगे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक नेते रतन आसाराम लांडगे यांच्याकडून आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128वी जयंती निमित्त साजरी करण्यात आली। यावेळी रतन आसाराम लांडगे यांनी आपल्या परिवारासह व पदाधिकाऱ्यांसह नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रगीत गाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सलामी दिली। त्याचबरोबर त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। त्याचवेळी सर्व देशवासियांना देखील शुभेच्छा दिल्या असून लवकरच येणाऱ्या दिवसांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 31 फुटाची उंच प्रतिमा समाजातून निधी गोळा करून उभारणार असल्याचं यावेळी त्यांनी आश्वासन दिलं। यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे, राधाताई रतन लांडगे, रुक्मिणीताई लांडगे, संगीताबाई लांडगे, मधुताई लांडगे, विष्णू लांडगे, रतन कांबळे, आसिफ पठाण, कदीर शेख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। सर, मला सांगा, आज आपण जयंती सुभाषचंद्र बोस यांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली? जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस भविष्य संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। नेहमीप्रमाणे आम्ही जयंती सुभाषचंद्र बोसची 23 जानेवारीला आम्ही साजरी करत असतो। आज 128वी जयंती आहे सुभाषचंद्र बोसची। तर आम्ही आज सगळे कुटुंब परिवार मिळून, मित्रमंडळ येऊन, सामाजिक कार्यकर्ते येऊन सगळे आज आम्ही त्याला पुष्पहार देऊन आज आम्ही लोकांना पेढे वाटून सगळी आज जयंती आम्ही केली आहे। आणि या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्या जनतेला, महाराष्ट्रभर, भारतभर लोकांना आम्ही अभिनंदन देतो की प्रत्येक आज भारतामध्ये सुभाषचंद्र बोसचा जन्मदिवस आहे। त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो, शुभेच्छा देतो। त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांनी ते मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावर आज आम्ही चाललो आहे। ही जयंती आज आम्ही साजरी केली आहे। तरी पण त्या जयंतीनिमित्त आम्ही या पुतळ्यापाशी 10x10 जागा घेऊन 31 फुटाची स्मारक उभं करण्याचा आज तुम्हाला इथं आश्वासन देत आहे। आणि 8-10 दिवसांनी चंदापट्टी जमा करून तरी आम्ही सगळे मिळून तरी गोरगरीब लोकांकडून चंदा जमा करून आम्ही जे काय आम्हाला देतील त्या पैशामध्ये आम्ही 31 फुटाची स्मारकाची मूर्ती आम्ही स्थापन करणार आहे। आणि 8-10 दिवसांनी सगळे काम सुरू होत आहे आता। म्हणून आम्हाला तिथं इच्छा आहे सुभाषचंद्र बोसचं स्मारक इथं जालन्यामध्ये होणे गरजेचं आहे। यासाठी मी जनतेला अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आम्ही जयंती म्हणून सगळ्यांनी साजरी केली आहे।